बैलपोळा सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात आज बैलाला सजवण्यासाठी लागणारं साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। यंदा जळगाव जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। याच संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। बळीराजाला शेतामध्ये वर्षभर बैल हा साथ देत असतो, त्याच पार्श्वभूमीवर बैलाची कृतज्ञता व्यक्त करावी यामुळे पोळा हा सण साजरा केला जातो। याच पार्श्वभूमीवर आज बाजारामध्ये बैलपोळ्यानिमित्त साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी दुकानावरती गर्दी केल्याचं पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी पोळ्यानिमित्त बैलाच्या साजाचे वेगवेगळे अलंकार या ठिकाणी आलेले आहेत। आपल्यासोबत काही शेतकरी जुडलेले आहेत, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार, यंदाच्या वर्षी पाऊस चांगला झालेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर पोळा हा सण देखील आलेला आहे, काय सांगणार तुम्ही? आनंदाचं वातावरण आहे, त्यामुळे दिवाळी जशी साजरी होत आहे त्याप्रमाणे आम्ही पोळा हा साजरा करत आहे। तुम्हाला वाटतंय यावर्षी पाऊस समाधानकारक झालेला आहे? बिलकुल समाधानकारक झालेला आहे। जसं नवरदेवाप्रमाणे त्याला साजवायचं, आंघोळ केल्यानंतर साजवायचं, नंतर आम्ही त्यांना नैवेद्य वगैरे दाखवायचा। एखाद्या आमच्या गावात महादेवाचं मंदिर असं, तिथे त्यांना वाजत गाजत आम्ही मिरवणूक, साध्य मिरवणूक घेऊन तिथे जातो आणि आम्ही त्याची पूजा करतो। पोळ्याला सकाळी लवकर उठून बैलांना नदीवरती न्यायचं, त्यांना पाण्याने धुवायचं, त्यांना श्वास शिंगार अलंकार लावायचे, वाजत गाजत त्यांना महादेवाच्या मंदिरावर न्यायचं। तिकडनं घरी आल्यानंतर आपण जे नैवेद्य असतो, जो सण असतो आपला, गोड पुरणाची पोळी, खीर, वडे, भजी असे करतात आणि त्यांना नैवेद्य देतो। शेतकरी जरी हा जगाचा पोशिंदा असला तरी शेतकऱ्याचा पोशिंदा बैलराजा असल्यामुळे हा सण आम्ही उत्साहात आणि आनंदात अगदी दिवाळीप्रमाणेच साजरा करत असतो, असं शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।